गुगल कंपनीच्या सीईओचे नाव काय आहे? गुगल कंपनीच्या सीईओचे नाव काय आहे? हा प्रश्न मित्रांनो पुणे पोलीस भरती 2024 मध्ये विचारण्यात आलेला होता आणि नागपूर पोलीस भरती 2018 मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 सुंदर पिचाई. गुगल कंपनीच्या सीईओचे नाव आहे सुंदर पिचाई. मित्रांनो तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल सीईओचं लॉंग फॉर्म काय आहे आणि सीईओला मराठीमध्ये काय म्हटले जाते. तर मित्रांनो सीईओचं लॉंग फॉर्म असणार आहे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि याला मराठीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी असे म्हटले जाते. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे सीईओ आहेत सत्या नाडेला. ॲपल या कंपनीचे सीईओ आहेत टिम कुक. ॲमेझॉन या कंपनीचे सीईओ आहेत अँडी जेसी. फेसबुक या कंपनीचे सीईओ आहेत मार्क झुकरबर्ग. ब्लू ओरिजिन या कंपनीचे सीईओ आहेत जेफ बेझोस. लक्षात असू द्या मित्रांनो महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे सीईओ कोण आहेत? तर त्याचा योग्य उत्तर आहे सत्या नाडेला. पुढील प्रश्न आहे पंचायत राज स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते? पंचायत राज स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते? हा प्रश्न मित्रांनो ठाणे पोलीस भरती 2024 मध्ये विचारण्यात आलेला होता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 राजस्थान. पंचायत राज स्वीकारणारे देशातील पहिले राज्य हे राजस्थान आहे. पुढील प्रश्न आहे स्वामी दयानंद सरस्वती यांची कितवी जयंती 2023 मध्ये साजरी करण्यात आली? स्वामी दयानंद सरस्वती यांची कितवी जयंती 2023 मध्ये साजरी करण्यात आली? हा प्रश्न मित्रांनो यवतमाळ चालक पोलीस भरती 2024 मध्ये विचारण्यात आलेला होता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 200वी. स्वामी दयानंद सरस्वती यांची 200वी जयंती 2023 मध्ये साजरी करण्यात आली. मित्रांनो स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण बघूया. स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1824 साली झालेला आहे आणि याचं मूळ नाव आहे मूळशंकर कसनदास तिवारी. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना 1875 साली मुंबई या ठिकाणी केली. लक्षात असू द्या मित्रांनो महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे म्हणजेच MIDCचे मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे म्हणजेच MIDCचे मुख्यालय कुठे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 मुंबई येथे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे म्हणजेच MIDCचे मुख्यालय हे मुंबई येथे आहे. पुढील प्रश्न आहे भारतीय राजघटनेनुसार संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? भारतीय राजघटनेनुसार संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? हा प्रश्न मित्रांनो अमरावती पोलीस भरती 2018 मध्ये विचारण्यात आलेला होता आणि पुणे पोलीस भरती 2018 मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 राज्यसभा. भारतीय राजघटनेनुसार संसदेचे वरिष्ठ सभागृह हे राज्यसभा आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे आणि लोकसभामध्ये निवडून गेलेल्या खासदाराची कालावधी हे 5 वर्षाचा असतो आणि मित्रांनो राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. राज्यसभामध्ये निवडून गेलेल्या खासदाराची कालावधी हे 6 वर्षाचा असतो. त्याचप्रमाणे मित्रांनो विधानसभा हे राज्यातील कनिष्ठ सभागृह आहे आणि मित्रांनो विधानसभामध्ये निवडून गेलेल्या सदस्याची कालावधी हे 5 वर्षाचा असतो. विधान परिषद हे राज्यातील वरिष्ठ सभागृह आहे आणि मित्रांनो विधान परिषदेमध्ये निवडून गेलेल्या सदस्याची कालावधी हे 6 वर्षाचा असतो. लक्षात असू द्या मित्रांनो महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे लोकसभा खासदाराची कालावधी किती वर्षाचा असतो? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे 5 वर्षाचा. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 गट विकास अधिकारी. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख हे गट विकास अधिकारी असतो. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्राचे महसूल वर्ष खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू होते? महाराष्ट्राचे महसूल वर्ष खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 1 ऑगस्टला. महाराष्ट्राचे महसूल वर्ष हे 1 ऑगस्टला
सुरू होते? पुढील प्रश्न आहे मृत्यू. ठीक आहे. एखाद्या राज्यात राज्यपालाचा आकस्मिक मृत्यू ओढवल्यास खालीलपैकी कोणास प्रभारी राज्यपाल म्हणून काम करावे लागते? या प्रश्नाचं मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 1 उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. एखाद्या राज्यात राज्यपालाचा आकस्मिक मृत्यू ओढवल्यास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशला प्रभारी राज्यपाल म्हणून काम पाहावे लागते. पुढील प्रश्न आहे व्यसन घालणे या वाक्यप्रकाराचा अर्थ काय? व्यसन घालणे या वाक्यप्रकाराचा अर्थ काय? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 मर्यादा घालणे. व्यसन घालणे या वाक्यप्रकाराचा अर्थ हे मर्यादा घालणे असा होतो. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे नैसर्गिक या शब्दाचा उलट अर्थाचा शब्द निवडा. नैसर्गिक या शब्दाचा उलट अर्थाचा शब्द निवडा. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 कृत्रिम. नैसर्गिक या शब्दाचा उलट अर्थाचा शब्द हे कृत्रिम होतो. पुढील प्रश्न आहे श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान कोणती सामुद्री ध्वनी आहे? श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान कोणती सामुद्री ध्वनी आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 पाल्क. श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान पाल्कची सामुद्री ध्वनी आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 60% प्रश्न हे ठाणे पोलीस भरती 2024 मध्ये विचारण्यात आलेल्या क्वेश्चन पेपर मधून घेतलेले आहे. जर तुम्हाला ठाणे पोलीस भरती 2024 चे क्वेश्चन पेपर डाउनलोड करायचे असल्यास आणि आन्सर कीचे PDF फाईल डाउनलोड करायचे असल्यास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेला आहे. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ते क्वेश्चन पेपरचे PDF फाईल आणि आन्सर कीचे PDF फाईल डाउनलोड करू शकता. पुढील प्रश्न आहे रॅडक्लिफ लाईन कोणत्या 2 देशांमधील सीमारेषा निश्चित करते? रॅडक्लिफ लाईन कोणत्या 2 देशांमधील सीमारेषा निश्चित करते? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 भारत व पाकिस्तान. रॅडक्लिफ लाईन भारत व पाकिस्तान या 2 देशांमधील सीमारेषा निश्चित करते. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र विधान परिषदेत एकूण किती सदस्य आहेत? महाराष्ट्र विधान परिषदेत एकूण किती सदस्य आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 78. महाराष्ट्र विधान परिषदेत एकूण 78 सदस्य आहेत. पुढील प्रश्न आहे गावाचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी कोणाकडे आहे? गावाचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी कोणाकडे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 ग्रामसेवक. गावाचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी ग्रामसेवककडे असते. पुढील प्रश्न आहे शरीरातील रक्ताचा शुद्धीकरणाचे कार्य कोण करते? शरीरातील रक्ताच्या शुद्धीकरणाचे कार्य कोण करते? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 किडनी. शरीरातील रक्ताच्या शुद्धीकरणाचे कार्य हे किडनी करतो. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात कापसाची बाजारपेठ म्हणून कोणते शहर ओळखले जाते? महाराष्ट्रात कापसाची बाजारपेठ म्हणून कोणते शहर ओळखले जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 अकोला. महाराष्ट्रात कापसाची बाजारपेठ म्हणून अकोला या शहरास ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे राज्यपालाच्या नेमणुकीची पद्धत भारताने कोणत्या देशाकडून घेतली आहे? राज्यपालाच्या नेमणुकीची पद्धत भारताने कोणत्या देशाकडून घेतली आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 कॅनडा. राज्यपालाच्या नेमणुकीची पद्धत हे भारताने कॅनडा या देशाकडून घेतली आहे. हा प्रश्न मित्रांनो अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हा प्रश्न तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पुढील प्रश्न आहे अंबादेवी मंदिर हे महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? अंबादेवी मंदिर हे महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 अमरावती. अंबादेवी मंदिर हे महाराष्ट्रामधील अमरावती या शहरामध्ये स्थित आहे. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत? महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 3. महाराष्ट्रात एकूण 3 रामसर स्थळे आहेत. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.